मी आता जे काही बोलणार आहे ते प्रामाणिकपणे आणि खरं बोलणार आहे। हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असलेला कृष्ण, याला कृष्ण म्हणताना लाज कशी वाटते नाही तुम्हाला गद्रे? काय या मंगेश सरवदेने तुमची लाज टांगली आहे वेशीवर? हा मुळात माणूसच नाही तर देव कसा असेल? भोळ्या भाबड्या मुलींना फसवून त्यांचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करणं धंदा आहे याचा। आणि तुम्ही या आधी विचारलेल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर हवंय ना गद्रे? मग ऐका, हो या माणसाने आम्हाला मदत केली, पण त्याच्या बदल्यात माझ्याकडून जे हिरावून घेतलं ते जगातलं कुठलंच कोण, कुठलाच माणूस, प्रत्यक्ष देव सुद्धा मला परत मिळवून देऊ शकणार नाही। इतका नीच आणि घृणास्पद वागला हा माझ्याशी। त्याच्या या विकृत खेळात मीही फसले। आणि आज मी या कोर्टासमोर माझ्या जीवाची पर्वा न करता हे सगळं बोलते। याचं कारण जर हा एक मंगेश आज सुटला तर असे असंख्य मंगेश भोळ्या बाबड्या मुलींची अब्रू लुटत फिरतील। आकाश, काय झालं? सगळं व्यवस्थित झालं ना? आकाश, झाली साक्ष? काही कॉम्प्लिकेशन्स नाहीत ना? असं गप्प कायच बाळा तू? हे झालं की सगळं झालं असं म्हणाला होतास ना तू? काय झालंय? जाऊ दे ना मंगेश, आता त्रागा करून काय उपयोग? आता चुकलं तर चुकलं, तरी आमचा अंदाज होताच ही मुलगी फणा काढेल म्हणून, पण एवढी तुटून पडेल असं वाटलं नव्हतं। पण मुळात तिला एवढं बोलूच का दिलं? अहो सरकारी कोर्ट आहे ते मंगेशदा, आपल्या साहेबांचं कोर्ट नाही। मी कसं थांबवणार तिला? ते जजचं काम आहे। पण मला तर भीती वाटायला लागली मंगेशदा। ती मुलगी तुमच्याविषयी जे काही बोलली आहे ना, त्यांना आपण चांगलेच गोत्यात येऊ शकतो। मी असं काय बघताय माझ्याकडे? काय झालं? हे आम्ही तुला विचारायला हवं। आकाश आलाय का? आकाश मगाशीच आलाय, पण कोणाशी काही न बोलता सरळ तुमच्या खोलीत निघून गेलाय। म्हणून काय झालं? सगळं ठीक आहे ना ग? असं काही झालं नाहीये, मी काही चुकीचं बोलले नाही आणि आम्ही भांडलो नाहीये। मग तो असा पुढे का निघून आला? जाताना तुम्ही दोघं बरोबर गेलात आणि येताना एकटे एकटे का आलात? आणि हे खूप गंभीर आहे बाबा, मी त्याच्याशी बोलतो। एकदा नाही, हजारदा सांगितलंय तुला, ऐकलं नाहीस? काय हिरो समजतोस का रे स्वतः? त्या मुलीचा सूड घेण्याची हौस काही फिटलेली दिसत नाही तुझी। अरे वाटोळं केलंयस, वाटोळं माझं आणि माझ्या धंद्याचं। साहेब, तुमचं काहीतरी गैरसमज झाला। एक शब्द बोलू नकोस। हा धंदा म्हणजे तुला खेळ वाटला का? रक्त आटवलंय, घाम गाळलाय मी। हा धंदा उभा करण्यासाठी अशा तडजोडी केलेत, त्या तडजोडींचा तू विचार सुद्धा करू शकणार नाहीस। पोलीस लागले तुझ्या मागे सतत, तुला अंडरग्राऊंड सुद्धा होता येणार नाही। खूप नुकसान केलंस तू माझं, आम्हा सगळ्यांना तू अडकवलंयस। खूप मोठी चूक केली आहे, खूप मोठी। साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर, काळजी करू नका, काही होणार नाही। आज झाली तुझी बडबड बडबड बडबड। नाही, तुम्ही काही करू शकणार नाही। त्या मनस्विनीचं काय करायचं ते आता मीच बघतो।